तुमच्या घरात सतत भांडणं होतात का? छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात आणि घरात अजिबात शांतता राहत नाही. तर आज मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे, जो केल्याने घरातील कलह हळूहळू कमी होऊ शकतो. पण शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल अनेक घरांमध्ये हेच पाहायला मिळतं. कधी नवरा बायकोमध्ये वाद होतात, तर कधी सासू सुनेमध्ये, तर कधी लहान गोष्टी मोठ्या भांडणात बदलतात. यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते आणि मन खूप अस्वस्थ होते. शास्त्रानुसार घरात सतत भांडण होण्यामागे नकारात्मक ऊर्जा, नजरदोष किंवा वातावरणातील असंतुलन असू शकते. म्हणूनच फक्त बोलून हा प्रश्न सुटणार नाही. आता जाणून घेऊया तो सोपा आणि प्रभावी उपाय. दररोज संध्याकाळी घरात देवासमोर तुपाचा दिवा लावा. यानंतर गूळ आणि लवंग एकत्र त्यांचा धूप तयार करा आणि हा धूप संपूर्ण घरात फिरवा. धूप करताना मन शांत ठेवा आणि ओम शांती 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 हा मंत्र 11 वेळा म्हणा. पण इथे एक चूक अनेक लोक करतात. ते फक्त उपाय करतात, पण मनात राग ठेवतात. लक्षात ठेवा, मन शांत असेल तरच उपाय काम करतो. आणखी एक गोष्ट, घरात रोज सकाळी हलक्या आवाजात भजन किंवा मंत्र लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक लोकांनी हा उपाय करून अनुभव घेतला आहे. तिथे रोज भांडण होत होते, तिथे हळूहळू शांतता परत आली. हा उपाय श्रद्धेने करून बघा. तुमच्या घरातही नक्की फरक जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं घर नेहमी सुखी आणि शांत राहो.